महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आंबेगणी घाटातील धोकादायक प्रवासामुळे नागरिकांमध्ये भीती। रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांची मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे मागणी। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाड मंडणगड तालुक्यातील तुडील फाटा ते आदिस्ते फाटा या आंबेगणी घाटमार्गाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत असून या मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि संरक्षण भिंतीचा अभाव यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। विशेषतः घाटातील अवजड वळणांवरून एसटी बस तसेच अवजड वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यालगत खोल दरी असून संरक्षणासाठी आवश्यक भिंती नसल्याने अपघाताचा धोकाही कायम आहे। पावसाळ्यात धुके, निसरडा रस्ता आणि कमी दृश्यमानता यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुडूक खुर्द हनुमानवाडी येथील ग्रामस्थांनी रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांची भेट घेत निवेदन सादर केले। पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर तुडील फाटा ते आदिस्ते फाटा या घाटमार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, तसेच संपूर्ण घाट परिसरात मजबूत सिमेंट कॉन्क्रीट संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासासाठी परावर्तक व दिशादर्शक फलक बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे। अनेक लहान मोठ्या दुर्घटना घडूनही प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक आश्वासन दिल्याचे समजते। मात्र प्रत्यक्ष निधी मंजुरी आणि कामाच्या सुरुवातीबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही होते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। घाटातील प्रमुख मागण्या तुडील फाटा ते आदिस्ते फाटा मार्गाचे तातडीचे रुंदीकरण, घाट परिसरात मजबूत संरक्षण भिंत उभारणे, रात्रीच्या सुरक्षित प्रवासासाठी परावर्तक व दिशादर्शक फलक बसवणे। घाटातील रोजचा प्रवास म्हणजे मृत्यूशी सामना करण्यासारखा आहे। प्रशासनाने मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात असे नियमित प्रवासी व कुडूक ग्रामस्थ संदेश पवार यांनी सांगितले। तर एसटी बस दरीलगतच्या वळणांवरून जाताना भीती वाटते। पावसाळ्यात परिस्थिती आणखीन गंभीर होते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी भावना विद्यार्थी कुमार श्रेयस पवार यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सहतृप्ती भोईर, महाड।